नमस्कार. सत्ता संघर्ष या एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण सगळेजण जाणतायत की निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा महासंग्राम रंगला होता आणि महासंग्रामानंतर सत्ता संघर्षाचं जे महानाट्य महाराष्ट्र देशी चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या बरोबरच्या आघाडीतल्या पक्षांनी महायुती म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या होत्या आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाआघाडी त्यांच्यासमोर उभी होती. या सगळ्या निवडणूक निकालानंतर मात्र या चारही पक्षांमध्ये ज्या पद्धतीचा संघर्ष पेटलेला दिसतोय आणि त्यामुळे काही घटनात्मक पेच प्रसंग महाराष्ट्र देशी निर्माण होईल का, या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आज माजी महाधिवक्ता आणे सर आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी सध्याची जी परिस्थिती आहे, म्हणजे निवडणूक लढवताना महायुती, निवडणूक लढवल्यानंतर मात्र सत्तेचा दावा स्वबळावर करण्याची प्रवृत्ती, या सगळ्यातून आपली लोकशाही कुठे चाललेली आहे. आणि सर तुम्ही काय सांगाल या सगळ्यात? जे चित्र निर्माण झालेलं आहे ते सुखद नाही आहे, त्रास देणार आहे. अशा करता की इलेक्शन्स लढल्या जातात, ते निवडून येण्याकरता लढल्या जातात, निवडून येऊन सत्ता मिळवण्याकरता लढल्या जातात. बरोबर. पण आपण सत्ता हे एंड इन इटसेल्फ म्हणून बघू शकत नाही. बरोबर. म्हणजे मला सत्तेत पोहोचायचं आहे किंवा मला राज्य करायचं आहे, मला राजा व्हायचं आहे, हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. मला राजा व्हायचं आहे कारण मी राज्य करताना कुठल्या तरी माणसाचं भलं करण्याकरता मला राजा व्हायचं आहे आणि त्यांनी मला राजा होण्याची परवानगी दिलेली आहे. हा एक कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक माणूस जो निवडून आलाय त्याच्या मागे एक मनुष्यबळ उभं आहे, ज्यांनी म्हटलंय बाबा रे तू आमचा निवडून दिलेला रिप्रेझेंटेटिव्ह, तू आमच्याकरता राज्य करून आम्हाला काही डिलिव्हर करणार आहेस ही आमची अपेक्षा. बरोबर. तुम्ही हा बॉटम लाईनच जर काढून घेतला आणि तुम्ही मला निवडून दिलंय कारण मला राजा व्हायचंय इथे येऊन थांबवलं तरी डेमोक्रेसी नव्हे. पण आता तर तसंच चाललेलं आहे ना तेच सर. चित्र दिसतंय. म्हणून ॲज आय सेड इट्स अ व्हेरी डिस्टर्बिंग पिक्चर की ही नाटकं तुम्ही कशा करता करताय. नुसती सत्तेत येण्याकरता करत असाल तर मग सत्तेत येऊन तुमचं संपूर्ण अस्तित्वच तिथे संपतं आणि नष्ट होतं. मग त्याच्यात काही अर्थ नाही राहत. पण संख्याबळ आणि सत्तेत येण्यासाठीची जी एक पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी, या सगळ्या गोष्टी, अनुभव, अनेक गोष्टी असतात या सगळ्याच्यामध्ये. तर आता त्याला काहीच अर्थ राहिलेला नाहीये. फक्त वैयक्तिक महत्वाकांक्षा या भोवती हे सत्ताकरण फिरताना दिसतं. त्याकडे तुम्ही कसं बघता? हे खरं आहे. आणि नुसतीच वैयक्तिक महत्वाकांक्षा असती तर आपण ती कशी मीट करायची हे पाहिलं असतं. वैयक्तिक महत्वाकांक्षा जिला कोणतंही पलीकडे सोशल डायमेन्शन नाही, तो भाग त्रासदायक वाटतो. कारण कुठेतरी जाऊन तुमच्या महत्वाकांक्षेला आउटलेट जनताभिमुख राहण्याचं असतं तर मग ठीक आहे. आज मला जर मतं देऊन कोणी निवडून दिलं तर माझ्या मतदारांनी ह्याच्याकरता नाही दिलं की बाबा रे तू कालपर्यंत तर भाजपबरोबर होतास किंवा सेनेबरोबर होतास, पण आज तुला सत्ता मिळत नसेल तर तू कुठेही जाऊ शकतोस. दिस वॉज नेव्हर अ कॉन्सेप्ट. एक डिक्लेअर्ड बेसिसवर तुम्हाला निवडून दिलेला आहे, तो बेस बदललेला नाही आहे. बदललात ते मला वाटतं तुम्ही सुद्धा नाही बदललाय. आम्ही चुकलो इन थिंकिंग की तुम्ही आमच्या मताप्रमाणे वागणार आहात. ते दिसत नाहीये चित्र. नाही, आता आपण भारतीय लोकशाही ज्या पद्धतीने बदलताना पाहतो, भारतीय लोकशाहीतील जी जीवनमूल्य होती ती वेगाने बदलत गेली. म्हणजे एक साधारणतः 1968 नंतर पक्षांतर करण्याला एक जी तात्विक मान्यता मिळून गेली आपल्याकडे. आणि आता तर म्हणजे काय गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रात जे पक्षांतर झाली ती सुद्धा आपण बघितलेली आहे. तर हे सगळं जे आहे हे महाराष्ट्राला किंवा भारताला कुठे घेऊन जाणार आहे? याचा हे पूर्वी सुरू झालं, हे नवीन नाही. आयाराम गयाराम नावाची ऍक्च्युली माणसं होती पार्लमेंटमध्ये ज्यांनी फ्लोअर 2दा क्रॉस केली 24 तासामध्ये. तेव्हा इट्स नॉट दॅट इट इज अननोन. शब्द पण ती फ्रेजच त्याच्यावरून पडली, त्याच्यावरून आली. आपल्या घटनेमध्ये याच्यामुळे दुरुस्ती झाली. प्री पोल अलायन्स, पोस्ट पोल अलायन्स,
तुम्ही पार्टी सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचा कायद्यात काय इफेक्ट असतो, मायनॉरिटी गेली तर काय इफेक्ट असतो, ग्रुपच्या ग्रुप गेला तर काय इफेक्ट असतो, याच्याबद्दल कायद्यामध्ये बदल करण्यात आला. कारण हे घडत आहे हे दिसतं, बरोबर. आणि जर ते दिसतं आणि त्याला लेजिटिमसी द्यायची असेल तर ती कायद्यात आणून तुम्हाला द्यावी लागते. हा प्रकार झाला. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जसं आपण म्हणालात, हे एक्सेप्शन न राहता हा रूलच जर झालाय तर मग प्रत्येकाने इंडिपेंडंट लढावं. मग पार्ट्यांची काही गरज नाही, निवडून आल्यावर ठरवावं कोणी कोणाबरोबर बसायचं. मी नुसत्या हॉर्स ट्रेडिंगवर नाही आहे, म्हणजे पैसे खाऊन लोक हे करतात ह्याच्याबद्दल बोलत नाही आहे मी ह्याच्यात आपली शोकांतिका ही एक वैचारिक दुर्भिक्षाची आहे या लेवलला समजतो. आपण लोकनायक बापूजी अणेंचा वारसा पुढे घेऊन काम करताना दिसता. ती पिढी, लोकनायक अणेंची पिढी, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी या सगळ्या दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण केलं, अत्यंत महत्त्वाची पदं भूषवली. त्या पिढीनंतर राजकारणाचा स्तर जो आपल्याला बऱ्यापैकी ढासळताना दिसतोय, तर आता तर आपण म्हणजे निवडून आलेल्या मान्यवरांमध्ये अनेक तरुण युवराजच आपल्याला दिसायला लागलेत, युवराज किंवा युवराजनी, कारण त्यांच्या घराण्यामध्ये सत्ता आहे. तर हे कशाचं लक्षण आहे? मला घराणेशाहीचा जो एक आरोप होतो तो मला बेसलेस वाटतो, व्हेरी फ्रँकली. मी त्याच्याशी सहमत नाही. घराणेशाही ही, जर आपण म्हणतो की माझा बाप राजकारणी होता म्हणून मी राजकारणात जातोय, तर याच्यात मला चूक काही वाटत नाही. हे साहजिक आहे. एखाद्या घरामध्ये मी जर तिसऱ्या जनरेशनचा वकील आहे तर आमच्या घरामध्ये 3 जनरेशन वकिली चालली. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणं, त्याची सून डॉक्टर असणं, या काही अननोन गोष्टी नाही आहेत किंवा मला या चूकही वाटत नाही. राजकारणामध्ये माझे वडील राजकारणी होते म्हणून मी राजकारणात येतो, आय डोंट थिंक दॅट इज रॉंग. आता नेहरूंना शिव्या देण्याकरता त्यांनी घराणेशाही आणली म्हणणं हे ठीक आहे, पण मग हीच शिवी कोणालाही देता येते आपल्याला त्या पद्धतीने पाहिलं तर. घराणेशाहीच्या विरुद्ध माझा जो आक्षेप आहे तो एवढाच आहे की लायक असलेले पुत्र जे येतात पदावर त्यांनी घराणेशाहीला कधीच दुखापत होत नाही. पण नालायक लोक जर येतात तर प्रॉब्लेम येतो. चांगला भाग हा आहे की जर तुम्ही लायक नसाल तर घराणेशाही काही का म्हणेना तुम्हाला उचलून बाजूला केलं जातं. लोक नाही नाचवत तुम्हाला डोक्यावर घेऊन. महाराज असाल, राजे असाल, एखाद्या संस्थानिकातले असाल किंवा तुम्ही पिढ्यानपिढ्या राजकारणातले लोक असाल, तुम्ही जर लायक नसाल तर तुमचे वडील कोण होते आणि तुमचा आजा कोण होता आणि पणजा कोण होता यांनी फरक नाही पडणार. लोक बाहेर काढून टाकतील. आता आपण ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा पाहतोय, म्हणजे तसं बघितलं तर आदित्यांचं वय लहान आहे, त्यांचा थेट राजकीय निर्णय प्रक्रियेचा त्यांचा अनुभव नाही आहे, प्रशासनिक अनुभव नाही आहे. तर म्हणजे हे घराणेशाहीचं एक वेगळं फलित आहे ना, त्यावर आपलं काय मत असणार आहे? मी स्वतः नेहमीच शिवसेनेबद्दल क्रिटिकल होतो, हे जगजाहीर आहे. हो. मात्र ह्या एका गोष्टीत मला कौतुक करावं असं वाटतं. मला वाटतं की शिवसेनेने उशीर का होईना बरोबर रस्ता घेतलाय. म्हणजे ते आधीपर्यंत जे त्यांचं घटनाबाह्य सत्ता केंद्र होतं, मी रिमोट त्याच्याबद्दल कंट्रोल नामक, बोलतोय. ते आता मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे किती थोर होते ते मी सांगायची गरज नाही, किंवा मी काही म्हटलं तरी फरक पडत नाही त्यांच्या उंचीला. किंबहुना उद्धव ठाकरे यांनी पुढे जे चालवलं याच्याही बद्दल काही क्रिटिकल इव्हॅल्युएशन होऊ शकतं, चांगलं केलं वाईट केलं काय झालं ते. पण इसेन्शियली आजपर्यंत शिवसेनेचे लोक हे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल सीट ऑफ पॉवरवर अवलंबून होते. घटना बाह्य पोझिशन धारण करणारा डिक्टेट करायचा की हे कसं व्हायला हवं. तुम्ही जेव्हा घटना बाह्य असतं, तुम्ही कितीही मोठे का असेना, मग महात्मा गांधी का असेना,
इंदिरा गांधींच्या वेळेला विनोबा भावे का असेना, आत्ताच्या वेळेला आपले अण्णा हजारे का असेना, हे काही का तुमची चेन असेना, यू आर नॉट अकाउंटेबल. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा हे तुमच्या लोकांकरता असेल, पण पूर्व दिशा ठरवण्याकरता एक इलेक्टेड हाऊस आहे, त्याच्यात निवडून जावं लागतं. तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना तुम्हाला अकाउंटेबल असावं लागतं. यू हॅव टू परफॉर्म. आणि हे करण्याकरता जर का शिवसेनेनी आज आदित्य ठाकरेंना त्या मार्गाने जायला मुभा दिली आहे म्हणा, किंवा परावृत्त केलं आहे म्हणा, किंवा त्यांनी ते ठरवलंय, तर हे अत्यंत योग्य झालेलं आहे. याच्यामधून मला तर शिवसेनेत परिवर्तन दिसतं. हा जर मार्ग पुढे गेला तर खऱ्या अर्थाने एक मुंबई शहरापुरती लिमिटेड पार्टी या शहराच्या पलीकडे जाईल. कारण तुम्ही आता एका माणसाच्या सांगण्याच्या पलीकडे गेलेला आहात. कुठेतरी तुमच्या म्हणण्यामध्ये जनतेचं काय म्हणणं आहे आणि त्याचं आम्ही कदर करतो, आणि त्याच्याकरता आम्ही आमच्या रिप्रेझेंटेटिव्हना इन्सिस्ट करतो की तुम्ही त्या मार्गाने यायला पाहिजे, हे मला योग्य वाटतं. याचा एक दुसरा मोठा फायदा आहे, ठोकशाही कमी होते. तुम्हाला यू कॅनॉट जस्ट से की नाही मी म्हणतो म्हणून हे, आणि तू कोण विचारणारा मला असं नाही म्हणून. इथे सगळंच येतं. विधिमंडळातल्या सगळ्या आयुधांचा वापर किंवा परंपरांचा पालन येतं. तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर येतात, आणि मुख्य म्हणजे तुम्ही अकाउंटेबल होता. कालपर्यंत ही पार्टी अकाउंटेबलच नव्हती. आम्हाला मुंबई बंद करायची आहे, मग करा बंद तुम्हाला करायची असेल तर. पण ही मुंबई बंद करण्याकरता तुम्ही कम्प्लिटली डेमोक्रॅटिक फोर्सेसना एकीकडे ठेवून देता, हे परमिसेबल नव्हतं. आज जर शिवसेना म्हणते की नाही, आदित्य ठाकरे हे कदाचित उद्या शिवसेनेचे प्रमुख होतील, कदाचित नाही होणार, कदाचित उद्या मुख्यमंत्री होतील, कदाचित नाही होणार, पण हे ह्या मार्गाने चालणार आहेत जो मार्ग घटनेने अप्रूव्ह केलेला आहे, तर ते कायद्याप्रमाणे जीणं होतं. याच्याकरता आपल्याला याच्या आधी जो रिमोट कंट्रोल होता तो रिमोट कंट्रोल त्यांनी बाहेर राहून हातात ठेवलेला होता. आता प्रत्यक्ष विधिमंडळात बरोबर आहे. म्हणजे तुमचा कितीही तुम्ही रिमोट दाबा, दुसरा एक रिमोट कंट्रोल चालेल जो कायद्याने दिलेला आहे, आणि त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आपण ॲडव्होकेट श्रीहरी आणि यांच्याबरोबर सुरू असलेली ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा भेटूया एका छोट्याशा ब्रेकनंतर. सध्याच्या सत्ता संघर्षासंदर्भात आपण एका वेगळ्या कार्यक्रमामध्ये आज एकूणच घटनात्मक आणि घटनाबाह्य या सगळ्या विषयांवर चर्चा करतोय ना. आपल्या सोबत आहेत माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे सर. आपण सर बोलताना आता एका महत्त्वाच्या विषयावर बोलत होतो की 9 तारखेपर्यंत सध्याची राज्याची विधानसभा आहे, तिचं अस्तित्व आहे. 9 तारखेनंतर ती विधानसभा विसर्जित होईल, आणि त्यानंतर काय होणार? जर 9 तारखेच्या आत जर सरकार सत्तेवर आलं नाही तर काल सहज म्हणून सुधीर मुनगंटीवार बोलून गेले की तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. तुम्ही काय सांगाल? घटनात्मक या संदर्भात काय काय तरतुदी आहेत? माझ्या हातात घटना नाही आहे, मी तुम्हाला कायदा सांगू शकतो, एक्झॅक्ट कलम नाही सांगू शकणार. इमर्जन्सी जेव्हा इम्पोज होते त्याचं जे घटनेतलं रिक्वायरमेंट आहे ते फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी हे आहे. बरोबर. आणि कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी कशी फेल होते याच्याकरता जरी ठोकताळे दिले नसतील तरी आम्हाला सरकार बनवता येत नाही यांच्याबरोबर, म्हणून कॉन्स्टिट्यूशन फेल होते असं म्हणणं शक्य नाही. जो मेजॉरिटी पार्टी होल्डर आहे त्याला गव्हर्नरनी बोलावणं प्राप्त आहे. बरोबर. म्हणजे भारतीय जनता पक्षाला राज्यपाल बोलवणारच. एखादा पक्ष याला मेजॉरिटी असेल पण ते ॲब्सोल्यूट बहुमत नसेल, किंबहुना गेल्या अनेक वर्षात ॲब्सोल्यूट बहुमताने फार क्वचित कोणी येताना आपण पाहिलं. मी राज्यांमध्ये बोलतोय, नॅशनल लेवलला नाही बोलत आहे. तेव्हा त्यांना बोलावल्या जाईल. दे कॅन मेक अ बिड टू फॉर्म गव्हर्नमेंट. त्यांना एस्टॅब्लिश करावं लागेल थ्रू अ वोट ऑफ कॉन्फिडन्स की वी होल्ड द मेजॉरिटी. बरोबर आहे. म्हणजे बहुमताचा दावा विधानसभेमध्ये विशेष अधिवेशनामध्ये त्यांना सिद्ध आणावाच लागेल. दिस वॉज हीच एक्झॅक्ट पोझिशन गेल्या इलेक्शनमध्ये झाली होती. बरोबर आहे. ज्या वेळेला सुद्धा शिवसेना त्या पॉइंटला
भाजप बरोबर नव्हतं. 70 दिवसानंतर शिवसेना आणि आपल्याला आठवत असेल तर त्यावेळेला शरद राष्ट्रवादी पवार काँग्रेसने म्हटलं होतं की आम्ही बाहेरून support सपोर्ट देऊ म्हणून या सरकारला. बरोबर. थोडक्यात सरकार टिकणं न टिकणं हा वेगळा विषय आहे. सरकार बनवणं याच्याकरता घटनेने गव्हर्नरला जे पॉवर्स दिलेत त्याप्रमाणे गव्हर्नर इज ऑब्लाइज टू कॉल द पार्टी लार्जेस्ट पार्टी. बरोबर. लार्जेस्ट पार्टीने जर नाही म्हटलं तर नेक्स्ट लार्जेस्ट पार्टी विल बी कॉल्ड. ही प्रक्रिया पूर्ण अंताला जाऊन तरी देखील सरकार बनू शकत नसेल तर यू मे से द कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी हॅज फेल्ड. बरोबर. पण भाजप आणि शिवसेनेला बरोबर सरकार बनवता येत नाही म्हणून मुनगंटीवारांना जी भीती वाटते की आता इमर्जन्सी लागेल ती काही वस्तुस्थितीला धरून नाही, कायद्याला धरून नाही आहे. त्याच्यामुळे तसं काही होणार नाही. नाही, ते मुनगंटीवर बोलल्यानंतर मग त्याचं मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये त्याची अजून मोठी चर्चा करण्यात आली. त्यामुळे लोकांमध्ये नाही, चर्चा होऊ शकते पण कायद्याचा भाग खूप स्पष्ट आहे. हाऊस फॉर्म करणं, गव्हर्नमेंट निर्माण करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. बरोबर. तुम्हाला हाऊस तर बोलवावंच लागेल. जर सगळे निवडून आलेले आहेत तर हे निवडलेले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, यू विल हॅव टू कॉल द हाऊस. स्पीकर कोण होईल? प्रोटेम स्पीकर होईल. यू डोंट हॅव टू हॅव अ परमनंट स्पीकर. कोणाला तरी प्रभारी ती सोपवण्यात येते जबाबदारी. ही विल कंडक्ट द हाऊस फॉर द टाइम बिंग. इव्हेंच्युअली जो सरकार बनवेल तो स्पीकर रेकमेंड करेल गव्हर्नरला आणि स्पीकर नियुक्त होईल. ही पुढली क्रिया आहे. पण आज हाऊसच भरल्या जाणार नाही असं नाही. म्हणजे आम्ही निवडून आलो, आम्ही सरकार बनवत नाही. पण बाकीचे आहेत ना 500 लोक निवडून आलेले, ते नुसते घरी नाही बसणार आहेत. यू विल हॅव टू कॉल अ हाऊस. हाऊस शिवाय राज्य नाही. हाऊस तुम्हाला बोलवावं लागेल. उद्या एखादा गव्हर्नरने राजीनामा दिला, एखादा मुख्य चीफ जस्टिस रिटायर झाला म्हणून कोर्ट बंद नाही होत किंवा राज्य बंद नाही होत. समबडी टेक्स ओव्हर दॅट फंक्शन अँड कंडक्ट्स इट. त्याच्यामुळे देर इज नो फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी. ही शक्यताच नाही. काँग्रेसला म्हणतील तुम्ही सरकार करा, एनसीपीला म्हणतील तुम्ही सरकार करा, त्यांची सरकार टिकतील की नाही ही दुसरी गोष्ट आहे. बरोबर. आणि ती जेव्हा फेल झाला असं दिसेल तेव्हा दुसऱ्या पक्षाला संधी विचारल्या जाईल. अनलेस ऑफकोर्स अत्यंत निकृष्ट नंबर्सची स्थिती असली तर. पण सबस्टॅन्शियल नंबर्स जर असतील आणि एखादा माणूस म्हणाला की नाही मी बनवू शकतोय सरकार आणि त्यांनी गव्हर्नरला परसुएड केलं की मी या पद्धतीने बनवेन, तर गव्हर्नरला माहीत नसतं की हे खरंच बनवू शकतात का नाही. त्याच वेळेला मग किडनॅपिंग होतं. पण आता सर ज्या पद्धतीने छोटे छोटे पक्ष सुद्धा राज्यपालांना जाऊन भेटतायत, शिवसेना सुद्धा परवा जाऊन भेटली राज्यपालांना. त्यांचं तर तसं बघितलं तर राज्यपालांना ह्याच्यामध्ये स्वतःचा विवेक वापरावा लागतो. त्यांच्याकडे काही नॉर्म्स नाहीत. पण शिवसेनेने समजा म्हटलं की मला अमुक अमुक पक्षांचा पाठिंबा आहे, तर ते खोटं बोलतायत असं म्हणायला राज्यपालांकडे काही मटेरियल नसतं. बरोबर. ॲट द मोस्ट ही विल से ठीक आहे मी तुम्हाला फॉर्म करू देतो, सिद्ध करा तुम्हाला मेजॉरिटी आहे. ते घोडा मैदान जेव्हा रेस सुरू होते तेव्हा लक्षात येतं हा घोडा जिंकणार आहे का नाही जिंकणार आहे. आय एम नॉट सेईंग की नुसतं वेळ ओढण्याकरता हे केल्या जातं. आय एम सेईंग प्रॅक्टिकल तडजोडीमध्ये कोण येणार कोण जाणार बरोबर. याच्यामध्ये जर प्री पोल अलायन्सेस जर मटिरियलाइज होत नसतील तर पोस्ट पोल अलायन्सेसमधून होणार. पोस्ट पोल अलायन्समधून कोणीतरी सरकार दाखवू शकतं की मला बनवता येतं. म्हणजे ज्या पद्धतीने चित्र निर्माण केलं गेलेलं आहे की एक घटनात्मक पेज निर्माण होऊ शकतो, तशी शक्यता तुर्तास तशी दिसत नाही. शक्यता दिसत नाहीये. अनलेस कोणीच सरकार निर्माण करू नाही शकलं आणि त्याच्याकरता त्यांनी निर्माण केलेली सरकार पडलीत हे आपल्याला डोळ्यांनी बघावं लागेल. तरच पेज प्रसंग. नाहीतर यांना करता येत नाही हे मी म्हणेन की भाजपला सरकार करता येत नाही किंवा काँग्रेसला सरकार. पण भाजपने तर शपथविधीची तयारी सुद्धा केलेली आहे. हो आहे ना. आणि रामदास आठवले यांनी आज मुलाखत दिली आणि त्यांनी सांगितलं की 7 तारखेला शपथविधी होऊ शकतो. होय, पण मला जसं मी आपल्याला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, शपथ घेतील, टिकवून राहतील का ती खुर्ची याच्याकरता त्यांना डेमॉन्स्ट्रेट करावं लागेल की आम्हाला स्ट्रेंथ आहे. मग कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीचं फेलियर नाही म्हणतायत.
इट एक्झिस्ट. मग विधिमंडळाची जी सगळी रचना आहे त्या रचनेमध्ये बहुमत सिद्ध करणं ही प्रक्रिया फार महत्वाची फार आहे. महत्वाची आहे. आणि त्याशिवाय पुढे जाणार नाही, पुढे गाडी. जाऊ शकत नाही. पहिलं ठराव तो येणार. त्यामुळे सत्ता संघर्षाचा हे सगळं जे नाट्य आहे हो. हे आता जे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सध्या खेळलं जाताना दिसतंय मोठ्या प्रमाणात. ते काही काळानंतर विधिमंडळाच्या व्यासपीठावर जाईल. ज्या मिनिटाला एखादं सरकार फॉर्म होतं त्या मिनिटाला इतक्या झपाट्याने इक्वेशन्स बदलतील की कदाचित त्या सरकारला बहुमत सिद्ध करताना त्रासही होणार नाही. आपण 2014ला ते हे बघितलेलं आहे. घडलेलं आहे. ऑन दी अदर हँड पार्लमेंटमध्ये सुद्धा काश्मीरच्या वोटिंगच्या वेळेला काँग्रेस बाहेर गेली बरोबर. हाऊसमधून. पाडायचं जर नसेल एखाद्याला तर 56 पद्धती असतात बाय विच दे कॅन एस्टॅब्लिश देअर मेजॉरिटी. हा राजकारणाचा भाग जर सोडला तर ह्याच्यामध्ये घटना काहीच बोलत नाही. इट जस्ट सेज यू मस्ट फॉर्म अ गव्हर्नमेंट. द लिडिंग रुलिंग पार्टी विल फॉर्म अ गव्हर्नमेंट. आता त्याला एक बहुमत जास्त असेल वोट तरी तो रुलिंग पार्टी बनतो. निश्चितच सत्ता संघर्षाचा हा जो सगळा तिढा आपल्याला समोर सुरू असलेला दिसतो तो लवकरच संपुष्टात येईल अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत. राजकीय पातळीवर सुद्धा तशा पद्धतीने बोलणी सुरू झालेली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा तसं सुतोवाच केलेला आहे. त्यामुळे हा जो सत्ता संघर्ष गेले काही दिवस महाराष्ट्राने पाहिला तो लवकर संपुष्टात येईल अशी आपण सगळेजण आशा करूया. आणि सर आपण आलात आणि आपली मतं इथे मांडलीत याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.